भारत देश हा वैविध्याने नटलेला आहे. विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृती परंपरा या अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहेत. भारतीय संस्कृती जितकी कर्मठ आहे तितकीच लवचिकही आहे. भारतात स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी हजारो वर्षापूर्वीचे बांधकाम असलेल्या लेण्या, मंदिरे आजही डौलाने उभी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अनेक गड किल्ले आजच्या काळातही तितकेच मजबूत असल्याचे दिसते. मात्र काही वर्षापूर्वी केलेल्या डागडुजीची पडझड झाल्याचे पाहायला मिळते. पुरातन वारसा लाभलेल्या वास्तुस्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणावा अशाच आहेत. शेकडो वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या वास्तूची भव्यता, व्यापकता पाहिली, त्यामागील काही रहस्ये, तथ्य ऐकली तर केवळ अचंबित व्हायला होते. महाराष्ट्रातही अजिंठा वेरूळ लेण्यांपासून ते कान्हेरी गुंफांपर्यंत अनेक प्राचीन, पुरातन आणि स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेल्या अनेक वास्तू आपणास पाहायला मिळतात. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. चला तर मग मराठी मातीतील कोपेश्वर मंदिराविषयी काही रंजक तथ्ये जाणून घेऊया. अद्भुत स्थापत्यशास्त्र आणि भव्यता. कोणतेही मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती आणि ज्या देवाशी ते मंदिर निगडीत आहे त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यात प्राधान्य दिले जाते. अगदी नावापासून ते त्या देवतेच्या शक्तीशी निगडीत सगळ्याच गोष्टींना त्यात गुंफले गेले आहे. ही मंदिरे उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, तांत्रिक बाबी, गणित याचा सखोल अभ्यास केलेला आढळतो. म्हणूनच हजार वर्षांनंतरही मंदिरे अनेक आक्रमणांना पुरून उरलेली आपल्याला दिसतात. असेच एक मंदिर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात खिद्रापूर गावात असलेले कोपेश्वर मंदिर. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे. महादेव, शिवशंकर आणि श्री विष्णू या दोघांचे पूजन येथे केले जाते. कोपेश्वर मंदिराचा इतिहास. कोपेश्वर मंदिर बांधताना पौराणिक कथेचा आधार घेऊन निर्मिती केल्याचे आढळून येते. या मंदिराची निर्मिती शिलाहार राजवटीत 12व्या शतकात झाली असावी. 1109 ते 1178 या काळात हे मंदिर बांधले गेले आहे. जवळपास 900 वर्ष जुने असलेले हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे. या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर 95 हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेले आहे असे दर्शनात आल्याचे आढळून येते. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला दिनांक 2 जानेवारी 1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. 108 खांबांचे वैशिष्ट्य. कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले 108 खांब आहेत. मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती 4 विभागात विभागलेली आहे. मात्र या सगळ्यावर कळस म्हणजे इथला स्वर्गमंडप. स्वर्गमंडप 48 खांबांवर उभा आहे. यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अच्युत आविष्कारच म्हणावा लागेल. प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. गोलाकार, चौकोनी, षटकोन, अष्टकोन असे सगळे आकार आपण प्रत्येक खांबात पाहू शकतो. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबाच्या 3 वेगवेगळ्या रचना असून हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र याचा उत्तम संगम असल्याचे पाहायला मिळते. नंदीचे स्वतंत्र मंदिर. येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्षकन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास काम श्रीहरी विष्णू केले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात 2 साळुंक आहेत. एक कोपेश्वर, दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालोघात किंवा आक्रमकांमुळे त्यांचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून 12 किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील येडूर या गावी आहे. तेथे केवळ नंदीचे मंदिर आहे. नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि येडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे. कट्यार काळजात घुसली. शिवभोला भंडारी. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शिवभोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहात 2 शिवलिंगे आहेत.
केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामांनी परिपूर्ण आहे. मंडोवरावर नायिका, विष्णूंचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत.